नमस्कार मंडळी, मी राज कलेकर तुमचा पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो आपल्या रॉयल कोकणी बॉय या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आजची व्हिडिओ होणार आहे शेताबद्दल, म्हणजे तरवा कसा तयार करता याबद्दल आजची व्हिडिओ होणार आहे। आणि आजची व्हिडिओ खूप इन्फॉर्मेशन म्हणजे चांगली असणार आहे। आणि जे शेतकरी असतील ते लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। आणि चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, सकाळचे 8 वाजलेत आणि बघू शकता सकाळचं वातावरण एकदम मस्त भारी वाटतं आहे। आणि आजची व्हिडिओ आपली तरवा कसा तयार करतात याबद्दल होते। आणि आता पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप सांगतो तरवा कसा तयार करतात। तर मंडळी, पहिल्या आपण जमिनीवर चौरस भागात शेण पिस्करायचं आहे। असं सगळीकडे शेण पिस्करलं की त्याच्यावर हा कौल टाकायचा आहे। आपण तोडतो ना, आपली चटणी होते तेव्हाचा तो कौल आहे। तो कौल आपल्या शेणावरती टाकायचा आहे। हे बघा, हे शेणावरती इथे टाकलेलं आहे शेणावरती। आणि ते परत ह्याच्यावरती आपला पातेरा येणार आहे। तर मंडळी, नंतर या कौलावरती पातेरा पिस्करला जातो। पातेरा पूर्ण सगळीकडे टाकला असतो ह्याच्यावरती, म्हणजे असा जो पातेरा असतो असा पडलेला तो एकदमून ह्याच्यावरती टाकला जातो। त्याच्यानंतर त्या पातेरावरती नंतर गहू टाकला जातो। तुम्हाला दाखवतो कसा प्रकार टाकला जातो ते। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे बघा हे गवत टाकलेलं आहे त्या पातेऱ्यावरती। इकडे तयार केलेला आम्ही तरवा, म्हणजे पातेरा खाली आहे शेण, त्याच्यावरती कौल, त्याच्यावरती पातेऱ्यावरती गवतावरती आता हे टाकायचं आहे आपला। तुम्हाला दाखवतो पुढे। गवतावरती परत पातेरा टाकला जातोय। इकडे आई भरते गवत, पातेरा भरते। आणि ह्या पातेऱ्या गवतावरती असा टाकला जातोय, पिस्करला जातोय। आणि हा पातेरा टाकल्यानंतर मंडळी तुम्हाला दुसरा तरवा दाखवतो, तो तयार केलेला आहे पूर्णपणे। पातेरा पूर्ण टाकला झाल्यानंतर सकाळी 6 वाजता ती जेव्हा खार पडते त्या टायमाला आपण त्याच्यावर माती टाकली जाते, कारण की त्या टायमाला ती माती चांगली बसते। आणि हे बघा, इथं टाकलेली आहे माती, तुम्ही पाहू शकता माती टाकलेली आहे ही। हे बघा, तर त्याच्यावरती माती टाकलेली आहे। ही शेवटची प्रोसेस असते। आणि माती का टाकताना माहिती आहे, कारण की जी राख होते ना ती हवेने उडायला नको, यामुळे ती माती टाकतो ना। आपण जे डेली व्हिडिओ टाकतो त्याच्यावर जरा रिस्पॉन्स कमी येतो आहे, आणि त्यामुळे मोटिवेशन भेटत नाही व्हिडिओ बनवण्याचा। आणि जर कमेंट जास्त यायला लागले तर व्हिडिओ आपण बनवू शकतो जास्तीत जास्त, कारण की जेवढा जास्त सपोर्ट तेवढ्याच व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलवर दिसतील। आणि मित्रांनो, सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला। थोडा ब्लॉगिंग क्षेत्रात जरा पुढे जायचं आहे आपल्याला, आणि बघू, ट्राय करू ब्लॉगिंगमध्ये। आणि चला तर मंडळी, आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे। तोपर्यंत भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।